आता पहा, इयत्ता 5वीला असेल किंवा 7वीला असेल, ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिपला असेल, नवोदयला असेल किंवा इतर परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्यात हा सर्वात जास्त प्रश्न काय केला जातो, विचारला जातो. हा प्रश्न म्हणजे काय, चौकोन मोजा. आता हे दिलेले तुम्हाला चौकोन आहेत, हे किती चौकोन आहेत हे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारला जातो. मग आपण काय करतो, चौकोन मोजत बसतो, पण आपल्याला तिथे वेळ असतो का, नाही. काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो आणि तो सोडवण्याची एकदम सोपी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. एवढी सोपी पद्धत तुम्हाला या नंतर कुठेच पाहायला मिळणार नाही. ती सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. काय करायचं मित्रांनो, हे लक्ष द्या. सर्वात स्टार्टिंगला जो वरचा बॉक्स आहे त्यामध्ये आपण अंक टाकायचे 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. त्यानंतर या पहिल्या बॉक्स मध्ये देखील तसंच करायचं. 1 लिहिलेलं आहे, 2 3 and 4, 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4 असे अंक टाकल्याच्या नंतर याची आडवी बेरीज करायची आणि उभी देखील काय करायची, बेरीज करायची. 1 2 3 3 आणि 2 6 6 4 10 10 5 15 15 आणि 6 21, बरोबर. ह्याची 21 बेरीज झाली. तशीच या साईडकडून पण करायची. 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10, याची 10 बेरीज झाली. आता पुढे करायचं काय, त्यानंतर पुढे असं करायचं की ह्या 21 आणि ही जी संख्या आली 10 यांची काय करायची, यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 21 गुणिले 10, सोपं उत्तर आहे. यांचा गुणाकार 210, म्हणजे ही संख्या काय आहे, ही 210, म्हणजे ह्याच्यामध्ये 210